शब्दांची पूजा करीत नाही मी, माणसासाठी आरती गाते. शब्दांची पूजा करीत नाही मी, माणसासाठी आरती गातो. आणि ज्यांच्या घरात उजेड नाही त्यांच्यासाठी सूर्य देतो. ही यशवंत मनोहरांच्या दोन ओळी मला वाटतं अत्यंत मोलाच्या आहेत. धर्म, संस्कृती व संविधान या परिसंवादाच्या अध्यक्षा आदरणीय आहेरे मॅडम, माझ्या अगोदर रत्नागिरीहून आलेले सर बोलले, आता ही मॅडम बोलल्या. माझ्या पुढे आमचे मित्र डॉक्टर शंकर विभूते सर आहेत, वाघमारे सर आहेत, ओळखीची खूप नावं आहेत. तिकडे केशव जाधव सर आहेत. मी सर्वांची नावं घेणार नाही. संयोजकाने जी संधी दिलेली आहे त्या संधीचं अगदी सूत्रबद्ध स्वरूपामध्ये 15 मिनिटामध्ये मी निवेदन करणार आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की ज्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आम्ही ज्ञानाचे धडे घेतले त्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्येच आम्हाला विचार मांडण्याची संधी मिळाली. याच्या पाठीमागं संविधान आहे. म्हणजे मुळामध्ये धर्म नावाची संकल्पना 12व्या शतकापासून किंवा फार प्राचीन काळापासून आपण या संकल्पनेकडे जर बघितलं तर कार्ल मार्क्सच्या व्याख्येचा उल्लेख झाला. मुळामध्ये धर्म हा धर्मसंस्था ज्या काळामध्ये जन्माला आलेल्या आहेत, भारतीय असं म्हटलं जातं की 15 लाख वर्षापूर्वी इथं जीवसृष्टी जन्माला आली आणि उत्क्रांती होत राहील. या उत्क्रांतीमध्ये 2 वर्ग सुरुवातीपासूनच होते. एक शोषण करणारा आणि ज्याचं शोषण केलं जातंय तो वर्ग. मग नंतरच्या काळामध्ये याला नाव दिलं गेलं तो म्हणजे एक श्रमणी वर्ग, म्हणजे श्रम करणारा वर्ग. आणि या श्रमणांची एक संस्कृती तयार झाली. जो काम करतोय पण त्या कामाचा विशिष्ट मोबदला मिळत नाहीये, त्याचं कुठेही नाव होत नाहीये, अशा प्रकारची एक संस्कृती तयार झाली. त्या संस्कृतीला गणक संस्कृती असं म्हटलं जाऊ लागलं. आणि ती संस्कृती मराठीच्या भाषेच्या सुरुवातीचा काळ मारहट्ट यांची संस्कृती आहे. या मारहट्ट या शब्दांची व्याख्या सिंधुकालीन लिपी आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास या ग्रंथामध्ये रवींद्र चावरेकरांनी अत्यंत सुंदर केलेली आहे. मुळामध्ये गणक संस्कृतीचे नायक जे होते ते सम्राट अशोकापासून नंतरच्या काळामध्ये झालेल्या राजांचा आपल्याला उल्लेख करता येईल. पण त्याच्यातले बरेचसे राजे हे शोषण करणारेच होते. पण त्यामध्ये सुद्धा काही राजांचा उल्लेख करता येईल, काही कालखंडाचा आपल्याला उल्लेख करता येईल. आणि या कालखंडाबरोबर मराठवाड्याचा आणि महाराष्ट्राचा उल्लेख करत असताना 12व्या शतकापासून जी मराठी भाषेची चळवळ या महाराष्ट्रात महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायानं सुरू केली, या संप्रदायाची जी मूळ भाषा आहे ती लोकभाषा आहे. म्हणजे संस्कृती भाषा म्हणजे गोविंद प्रभू यांनी आपला जो लढा आहे तो कुटुंबापासून सुरू केलेला आहे. आणि चक्रधरांनी जे लढा सुरू केलेला आहे तो समाजापासून सुरू केलेला आहे. बसवेश्वरांचा लढा हा सामाजिक क्रांतीचा लढा आहे. त्याने लोकशाही प्रणीत जी व्यवस्था निर्माण केली अनुभव मंटपाची, ती अनुभव मंटप म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाही आहे. आता या सर्व संप्रदायामध्ये महात्मा बसवेश्वर आणि महात्मा चक्रधर हे समकाळात निर्माण झालेले 2 संत आहेत. या 2 संतांच्या कार्याकडे आपण जर पाहिलं तर त्या दोन्ही संतांच्या भूमिका आणि त्यांच्या साहित्याला दिलेला शब्द जो आहे ते आपल्या साहित्याला वचन असं म्हणतात. वचन या शब्दाचा इंग्रजीत प्रॉमिस असा अर्थ होतो. म्हणजे पतित झालेल्या, उपेक्षित झालेल्या आणि समाजानं नाकारलेल्या माणसांचं दुःख त्यांनी संस्कृत भाषा नाकारून मराठीत मांडलेलं आहे. आणि हे मांडणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांच्या दुःखाची वेदना आहे. म्हणून तर म्हणजे चक्रधर स्वामी जेव्हा विचार मांडायला किंवा सूत्ररूपानं सांगायला सुरू करतात तेव्हा हेमाद्री पंडितासारखा एखादा
त्या काळातला पुरोहित म्हणतो की हे आमचा धर्म उच्छेदिती. म्हणजे काय तर जो धर्म आहे जो विषमतेवर आधारलेला आहे तो धर्म त्यांना मोडायचा आहे. चक्रधरांनी धर्माची सुंदर व्याख्या केली, एकाच ओळीत केलेली आहे. धर्म म्हणजे काय तर धर्म म्हणजे आचरण. धर्म म्हणजे विचार, फक्त विचार नाही. धर्म म्हणजे आचरण, ज्याचं आचरण शुद्ध आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, जो भेदभाव करत नाही, जो कुणाशी कमी अधिक प्रमाणात करत नाही, म्हणजे तो लिंगभेद मानत नाही, असा माणूस चक्रधरांना निर्माण करायचा होता. असा माणूस संतांना निर्माण करायचा होता. म्हणून त्यांचं दुसरं सूत्र आलेलं आहे बघा, मनुष्य मात्र होऊन असावे. बाकी काही व्हायचं नाही, बाकी काही व्हायचं नाही, फक्त मनुष्य व्हायचंय. पद, प्रतिष्ठा, संपत्ती, सौंदर्य, वर्णवर्चस्व या सगळ्या गोष्टी टाळून त्याने एक मूलमंत्र दिला, एथ जाती कुळ नाही, एथ खुंट दावे नाही. कोणत्याही जातीचा कुळाचा अभिमान मी बाळगणार नाही, मी बाळगणार नाही आणि मी बाळगू देणार नाही. माझी एकच जात आहे, माझा एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता आहे. याला धर्म म्हणायचं. पण याची बऱ्याच काळामध्ये विषमतावादी विचारामध्ये तोडमोड झालेली दिसून येते. म्हणून चक्रधर स्वामींना मी आत्ताच सांगितलं की ब्रह्मासानु आणि महदासाश्रमांनी जो त्रास दिला त्याच्या पाठीमागं जे कारण होतं ते कारण हेच होतं की हे आमचा धर्म उच्छेदित, आमचा धर्म मोडायला निघालेले आहेत. आणि मला वारकरी संप्रदायाचा इथं उल्लेख करायचा आहे. संत चोखामेळा यांच्या अभंगामध्ये मला ही भावना अधिक प्रखरतेने जाणवते. त्याचबरोबर सोयराबाईच्या अभंगामध्ये मला ती जाणवते. देहीचा विटाळ देहीच जन्मला. आणि म्हणजे विटाळ ही संकल्पना चक्रधरांनी नाकारली, सोयराबाईनं नाकारलेली आहे, संत नामदेवांनी नाकारलेली आहे. चोखोबाने असं म्हटलेलं आहे, ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. इथं गुणदर्शन आहे, इथं स्वरूपाचा विचार केलेला नाही. माणूस हा मोठा कशानं होतो तर त्याच्या आचरणानं मोठा होतो, त्याच्या गुणांनी मोठा होतो, त्याच्या वर्तनानं मोठा होतो. आणि हे गुण आणि वर्तन पहिल्यांदा आपण अंगीकृत केलं पाहिजे असं आपल्याला संतांच्या या दोन्ही संतांच्या विचारामध्ये आपल्याला दिसून येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला संत तुकारामाच्या अभंगात दिसून येते ती अशी आहे की नवसे सायासे पुत्र होती तरी का करणे लागे पती. हा विज्ञानवाद आहे. मला आतापर्यंतच्या या भारतीय संस्कृतीचा जेव्हा आपण हिंदू स्त्री आणि भारतीय संस्कृतीचा विचार करतो की जो उपास आहे व तापास आहे किंवा नवस सायास आहे, या गोष्टीला फाटा देऊन एक नवी पुरोगामी विज्ञाननिष्ठ भूमिका घेण्याचं काम मला वाटतं. याच्यामध्ये आलेली जी समता आहे, याच्यामध्ये आलेलं जो बंधुत्व आहे, याच्यामध्ये आलेलं स्वातंत्र्य आहे. चक्रधरांचं एक सूत्र आहे, स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंध. जे स्वातंत्र्य हा मोक्ष आहे. मोक्ष या अर्थ त्यांनी मोक्षाला मान्यता दिलेली नाही. मोक्ष म्हणजे मुक्ती. मुक्ती म्हणजे काय की सगळ्या बंधनापासून मुक्तता. एक फार सुंदर लीळा नांदेडचीच आहे. एकदा चक्रधर नांदेडला भिक्षा मागायला गेले आणि एका दारासमोर गेल्यानंतर त्यांनी भिक्षा मागितली. एक माणूस घरातून बाहेर आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तर तरुण दिसता, मग तुम्ही भिक्षा का मागता. ते म्हणाले मला कोणी काम देत नाही, म्हणजे आमच्याकडं काम आहे, ते काम स्वीकारता का. तर म्हणले हो बिलकुल. कोणतं काम आहे. म्हणजे आमच्या गायी ओळायच्यात. ते म्हणले ठीक आहे, माझी एक आट आहे. ते कोणती आट आहे. मी सोडणार पण बांधणार नाही. लक्षात घ्या, मी गायी सोडतो पण बांधणार नाही. मी चारतो पण दूध काढणार नाही. मी सोडतो पण बांधणार नाही. मी चारून आणतो पण दूध काढणार नाही. मला वाटतं हा जर विचार, ही जर निस्पृहता धर्मांनी सांभाळली असती तर शोषणाचा प्रश्नच आला नसता. पण गायी चारो की न चारो, दूध खाण्याची जी प्रवृत्ती आहे ती इथल्यांनी सोडली नाही. म्हणजे ज्यांच्या हक्काचं, म्हणजे हा अप्पलपोटेपणा आहे खरं तर. ज्यांच्या हक्काचं, ज्यांच्या वाट्याचं, ज्यांच्या कष्टाचं
कष्ट न करता खाणं ही भूमिका मला वाटतं. चक्रधरांनी सांगितलं की मी चारतो म्हणून मला जेवू घालू नका, मी बांधणार नाही कारण मी मुक्त करणार आहे. एके दिवशी काय होतं, आबाईसा नावाची स्त्री त्यांच्याकडे येते आणि ती म्हणते की एक सुताचा देव तयार करते, अनंतू म्हणतात त्याला. आणि चक्रधर सांगतात, बाई देव काही सुताचा, देव काही चित्राचा, देव काय दगडाचा, देव काय मातीचा किंवा देव काय सोन्याचा, देव काय असा असतो? देव असा असत नाही. देव अनंत आहे. अनंत म्हणजे काय आहे? निसर्गात, मानसात आहे. दुसरं एक सूत्र आहे आपल्याकडं. सगळीकडं परंपरावादी आणि संस्कृती अशी आहे की काही वाईट कर्म केले किंवा काही पाप पुण्य आपण मानतो. या पाप पुण्यासाठी आपल्याकडं पाप झालं तर ते पाप कुठं धुतलं जातं? वाराणसीला जाऊन धुतलं जातं. मग चक्रधरांची एक शिष्य आहे महदंबा, ती चक्रधरांना विनंती करते की मी वाराणसीला जातो. ते म्हणतात कशासाठी? तर वाराणसीला गेल्यानंतर पाप धुतल्या जातं. चक्रधर तिला एक उत्तर देतात, म्हणजे ते म्हणतात इथे पाप कीजे, म्हणजे इथं पाप केलं ते वाराणसी जाऊन फेडीजे, मग वाराणसी पाप कीजे तर कहाँ फेडीजे? इथं केलेलं पाप जर वाराणसीला जाऊन फेटत असेल, पण वाराणसीला जर पाप झालं तर ते कुठं फेडायचं? म्हणजे वाईट चांगलं हे आपल्या सोबत असतं, ते कुठं गेल्यानं पाणी अंगावर घेतल्यानं फिटत नाही. अशा प्रकारचा अत्यंत समतावादाचा मूल्यविचार ते देतात. म्हणजे खऱ्या अर्थानं कृतीतून सामाजिक बंधनं कसे तोडायचे, उतरंड कशी फोडायची, ही व्यवस्था एका स्तरात कशी आणायची, याचा वस्तुपाठ त्यांनी आपल्या शिष्यांना दिला आहे. ही समता मला वाटतं 12व्या शतकामधली समता मला कुठंतरी संविधानाशी जोडावी वाटते. संविधान मूल्य जी आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय, ही मूल्य पायदळी तुडवल्यामुळंच धर्म आणि संस्कृतीचं किती नुकसान झालेलं आहे हे आपल्या साधारणपणे वाचनात येतं. कारण याचा अर्थ असा होता, याच्या अगोदर असं म्हटलं जात होतं की धर्माची चिकित्सा करायची नाही, प्रश्नच विचारायचे नाहीत. प्रश्न व्यवस्था निर्माण झाली की प्रश्न विचारते, पण प्रश्न विचारायचेच नाहीत, मग उत्तर द्यायचं कामच नाही. म्हणून प्रश्न विचारले पाहिजे. म्हणून चक्रधर म्हणतात दुसरं काहीही व्हायचं नाही, मनुष्य मात्र व्हायचे. तुम्हाला सांगतो, एवढा आपण संघर्ष केला, देशाला स्वातंत्र्य मिळूनही 75 वर्ष झाली, पण अजून माणसाला माणूस होता आलेला नाही. तो पदावर गेला, प्रतिष्ठेनं मोठा झाला, अनेक पदं मिळवली, सत्ता मिळवली, संपत्ती मिळवली, पण त्याला माणूस होता आलेलं नाही. आणि चक्रधरांचा प्रयत्न हा फक्त माणसाला माणूस करायचा होता. म्हणून माणूस होणं महत्त्वाचं आहे. ती माणुसकीची, मानवतावादाची मला वाटतं आता खऱ्या अर्थानं गरज आहे. जे तत्त्वज्ञानाचा जर विचार केला तो अद्वैत द्वैत या खोलामीमध्ये मी जात नाही. चक्रधर सांगतात तत्त्व किंवा मानवता किंवा बंधुता ही तत्त्व ही माणसाची सर्वोत्तम अलंकार आहेत. तुम्हाला सांगतो, बुद्धांचा विचार एका वाक्यामध्ये अतदीप भव, याच्यामध्ये काय की उसण्या उजेडाने किंवा दुसऱ्याकडून घेतलेल्या उसण्या प्रकाशाने स्वतःचं आयुष्य तेजमय होत नाही. त्याला स्वतःच यामध्ये यावं लागतं आणि स्वतःच ज्ञान संपादन करावं लागतं. म्हणजे इथं स्वतः किंवा स्वतः व्यक्तीला फार महत्त्व दिलेलं आहे. व्यक्ती सुधारला तर कुटुंब सुधारतं आणि कुटुंब सुधारलं तर समाज सुधारतो आणि समाज सुधारल्यानंतर देश सुधारतो. ही संकल्पना राष्ट्राच्या मुळाशी ही व्यक्तिनिष्ठ आहे. मग व्यक्ती सापेक्षसुद्धा आपण विचारधारा मांडू शकतो, पण चक्रधर स्वामींना हा विचार मांडला. तोच विचार मला वाटतं मध्ययुगीन काळामध्ये याला आपण सोशल रिफॉर्म थॉट रिलिजन असं म्हणू. म्हणजे काय तर धर्माच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा करण्याची गरज मला वाटतं संतांनी केलेली आहे. मग त्याच्यामध्ये विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रेम अमंगळ हा विचार असेल किंवा सोयराबांचा विचार असेल, कर्ममेळ्याचा एक विचार अत्यंत सुंदर आहे. त्यांनी त्यांची कविता मुळातून वाचण्यासारखी आहे. महात्मा बसवेश्वरांचं एक वचन या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. ते म्हणतात, मडके देव, शुभ देव, धनुष्याची दोरी देव, देव देव म्हणता जागा नाही,
देव देव म्हणता जागा नाही, मानवता हा एकटाच देव, बाकी कुठलाच देव नाही. मडकं देव नाही, सूप देव नाही, धनुष्याची दोरी देव नाही. फक्त देव म्हणजे कोण आहे, तर तो फक्त मानवता आहे. माणसाला माणसासारखं वागावं ही भूमिका त्यामधून व्यक्त झालेली आहे. मला दिलेला जो 15 मिनिटाचा वेळ आहे तो संपलेला आहे. मला संधी दिली, जे जे चांगलं होतं ते आपलं आहे, याच्यामध्ये ज्याही कमतरता असेल ती माझी आहे असं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद, आभार, जय भीम. धन्यवाद जगताप सर. जयजी